पुढची महत्त्वाची बातमी, नागपूरमध्ये उद्या सकल ओबीसी समाजाकडून मोर्चा काढला जाणार आहे। यशवंत स्टेडियम पासून हा मोर्चा सुरू होणार आहे। तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मोर्चाची आणि सभास्थळाची पाहणी केली आहे। त्याचे काही दृश्य आपण बघतोय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चाची आणि ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे त्याची पाहणी केली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उद्या मोर्चा होणार असल्याची माहिती आहे सकल ओबीसी समाजाकडून आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार स्वतः पाहणी देखील करतायत। काय सांगशील? नक्कीच विदर्भ हा ओबीसींचा गड आहे, कारण विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी आणि ओबीसी समाजामध्ये सरकारने जो 2 सप्टेंबरला जी.आर. जरांगे पाटलांना दिला त्या विरोधात जी आहे ती नाराजी आणि ती नाराजी व्यक्त करण्यासाठी उद्या सकल ओबीसी महामोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। आणि हा महामोर्चा जो आहे तो नागपूरच्या यशवंत स्टेडियम ते नागपूरच्या संविधान चौक असा असणार आहे। आणि या महामोर्चाची जी आहे ती तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली। आपण पाहतो यशवंत स्टेडियम परिसरामधून जो आहे तो हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चासाठी आता जय्यत तयारी इथे केली जाते आहे। नागपूरमध्ये सध्या प्रचंड गरमीचं वातावरण आहे आणि मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना या गरमीचा फटका बसू नये याकरता मोठा मंडप जो आहे तो इथं तयार केला जातो आणि इथून या मोर्चाची सुरुवात होऊन संविधान चौकामध्ये जे आहे ते या मोर्चाचा जो आहे तो समारोप केला जाणार आहे। खरं तर सकल ओबीसी समाजाकडून हा महामोर्चा काढला जातोय। कुठलाही राजकीय बॅनर खाली हा महामोर्चा निघत नाही। मात्र या महामोर्चाची पाहणी करण्यासाठी जे आहे ते आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार थोड्याच वेळा आधी इथं आले होते। त्यांनी प्रशासनाशी आणि कार्यकर्त्यांशी जी आहे ती या ठिकाणी चर्चा साधलेली आहे। विदर्भातल्या सर्वच भागांमधून सुमारे लाखाच्या वर कार्यकर्ते जे आहेत त्या मोर्चाच्या निमित्तानं सहभागी होणार आहेत आणि या मोर्चामध्ये ओबीसी नेते नाही तर ओबीसी कार्यकर्ते देखील मार्गदर्शन करणार असून मी स्वतः जे आहे ते या ओबीसी मोर्चाचा जो आहे तो समारोप करणार, म्हणजे समारोपीय भाषण करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे उद्याचा हा महामोर्चा कसा होतो, या महामोर्चामध्ये किती लोक सहभागी होतात आणि या महामोर्चाचं निमंत्रण सर्वच राज्यातल्या ओबीसी नेत्यांना दिलेलं असल्याचा दावा जो आहे तो आयोजकांनी केलेला आहे। त्यामुळे उद्या या महामोर्चामध्ये ओबीसी समाजाचे कुठकुठले नेते सहभागी होतात आणि किती लोक सहभागी होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विदर्भात हा मोर्चा होतोय, विदर्भामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधव आहेत। त्यामुळे या महामोर्चा कशा पद्धतीने यशस्वी होतो आणि उद्या या महामोर्चाच्या निमित्तानं काय संदेश राज्य सरकारला दिला जातो, प्रामुख्याने विजय वडेट्टीवार कुठली भूमिका मांडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच उद्या काय भूमिका मांडतात ओबीसी नेते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद।